लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले आहे. अवघ्या काही दिवसांत सराईत आरोपीला अटक करत तब्बल 13,59,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या पथकाला माहिती मिळाली की निलंगा येथील घरफोडीतील चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी एक संशयित शिवली मोड परिसरात येणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. संशयित होंडा युनिकॉर्न MH25BD6304 या मोटारसायकलवर आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने मोटारसायकल टाकून शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तब्बल 3 ते 4 किलोमीटर पाठलाग करून त्याला जेरबंद केले. अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव विजय बापू काळे, वय 26, राहणार हंगरगा, तूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव असे आहे. चौकशीत आरोपीने साथीदार आकाश दंडबुले याच्या मदतीने सुमारे 15 दिवसांपूर्वी निलंगा शहरातील बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 285/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 331, 331, 4 आणि 305 नुसार गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आरोपीकडून 7 तोळे 9 ग्रॅम सोन्याचे दागिने, 16 तोळे चांदीचे दागिने, 1 लाख रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 13,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या आरोपीला मुद्देमालासह निलंगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपी आकाश दंडबुले याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराब पठाण, रामलेग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे शैलेश सुडे यांनी यशस्वीरित्या पार पाडले. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.